क्या कहना चाहेंगे क्या कहेंगे, क्या हुआ? अभी ये जो कैप्टन खरात है जिसमें 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। उसके बाद अगर पुलिस ने अगर उसके ऊपर कुछ चौकसी की होती, इंक्वायरी की होती, एवढा लोकांनी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मिरगाव मध्ये होतो। आम्ही तिथं पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहेत। का दहशतीत आहे? तिथं जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे? त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हापासून आता आमची मागणी अशी होती, आता तृप्तीताई देसाई पुनर्वनिता आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून या असे नीच नराधम, कधी रामराहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणाला शिक्षा होत नाही आणि मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती तर त्या कानपणात वाजवायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार नाशिकचं नाव बदनाम केलं हरामखोरांनी। तुम्ही काय करत होता? नाही, आता आम्ही फक्त त्याला त्याच्या जवळ जाऊन जर आम्हाला संधी मिळाली असती तर आम्ही त्याच्या कानाखाली जाणार होतो। नाही, अनेक मंत्री तिथे आले। आता दीपक केसरकर साहेब म्हटले की ते माझे गुरु होते। ऐका, अहो जर शिक्षण मंत्री जर त्या याचा बंधू बाबाचा जर गुरु असेल तर आपल्या शाळेचं काय होईल, आपल्या शिक्षणाचं काय होईल? भयान परिस्थिती एकदम